राहता शहरात एका निष्पाप चिमुकल्याचा जीव कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे गेल्याने वातावरण संतप्त झालं आहे। 7वीत शिक्षण घेणाऱ्या अवघ्या 12 वर्षीय ओमकार दीपक गायकवाड याला भरधाव कारने उडवलं। गंभीर जखमी झालेल्या ओमकारचा नाशिक येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला। मात्र अपघातानंतरही कार चालकांवर कोणत्याही पद्धतीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला नाही। 2 दिवस उलटूनही कार चालकावर राहता पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने गायकवाड कुटुंबातील सदस्यांनी संतप्त होत थेट मृतदेह घेऊन राहता पोलीस ठाण्यात धडक दिली। 3 तासांपासून पोलीस ठाण्यासमोर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। याबाबत अधिक माहिती अशी की गुरुवारी रात्री राहता शहरात ही दुर्दैवी घटना घडली। ओमकार दीपक गायकवाड हा 7वीत शिकणारा हसतमुख आणि अभ्यासात हुशार मुलगा घराजवळ असताना भरधाव कारने त्याला जोरदार धडक दिली। धडकेनंतर ओमकार गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता। घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत त्याला तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल केलं। मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आलं। 2 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर आज ओमकारची प्राणज्योत मालवली। निष्पाप मुलाच्या मृत्यूने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दरम्यान अपघातातील कार पोलिसांनी ताब्यात घेतली असली तरी कार चालकावर राहता पोलिसांत गुन्हा दाखल न झाल्याने नातेवाईक आणि नागरिक आक्रमक झाले आहेत। मोठ्या संख्येने नातेवाईकांनी ओमकारचा मृतदेह थेट राहता पोलीस ठाण्यात आणत ठिय्या केलाय। मुलाच्या मृत्यूने ओमकारच्या आईने पोलीस ठाण्यात एकच हंबरडा फोडला। पाणी मागत होतं, पाणी सुद्धा नाही काय गुन्हा केला रे माझ्या कोणाचं एवढं मोठं पाप। आपल्या लेकरासाठी रडणाऱ्या आईचा आक्रोश पाहून उपस्थितांच्याही डोळ्यात पाणी आलं। एका निष्पाप जीवाचा बळी गेल्यानंतरही पोलीस प्रशासनाने कार चालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी एवढा उशीर का केला? पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असून गुन्हा दाखल करण्यासाठी 2 दिवसांचा कालावधी का? आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न राहता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण करताय का, असे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी तत्काळ धाव घेतली असून तात्काळ कारवाईचे आश्वासन भारती यांनी दिलंय। गुन्हा दाखल होऊन आरोपींना तात्काळ राहता पोलीस बेड्या ठोकणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।